नमस्कार मित्रांनो, बघा या ठिकाणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या नाद भरतीचा एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर बघा मित्रांनो, आज आपण काय तर नवी मुंबई महानगरपालिका पदभरती 2025 साठी मित्रांनो आपण आज बघा TCS पॅटर्ननुसार बघा सर्व पदांसाठी मित्रांनो उपयुक्त अशी बघा या ठिकाणी आज प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो, खूपच मित्रांनो बघा व्हेरी इम्पॉर्टंट अशा प्रकारचे आपण आज मित्रांनो बघा व्हिडिओमध्ये जे प्रश्न आहेत मित्रांनो ते आपण आज कव्हर करत आहोत। त्या कारणामुळे मित्रांनो तुम्ही जे आज हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। नवीन वगैरे असेल आपल्या चॅनलवरती सबस्क्राइब देखील करून घ्या। तर बघा मित्रांनो, GK प्लस मराठी व्याकरण आणि गणित मित्रांनो बघा मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये पडतील या दृष्टिकोनानुसार आपण या ठिकाणी आज प्रश्न पाहणार आहोत। तर बघा पहिला प्रश्न मित्रांनो या ठिकाणी कशा लेवलचा आहे, तर काय केले फक्त तुम्ही तेवढं लक्षात द्या। या ठिकाणी ABBA पुन्हा AABBA पुन्हा TAAB पुन्हा BAAB। तर प्रश्न बघा मित्रांनो हे जे मित्रांनो रिकामी जागा या रिकाम्या जागेमध्ये काय येईल या प्रकारचा प्रश्न आहे। तर बघा मित्रांनो या रिकाम्या जागेमध्ये येते पर्याय क्रमांक ब BBTAAB। ते कशा प्रकारे बघा सांगतो तुम्हाला। तर काही केलं नाही बघा ABBA आहे ना, हा शेवटचा A घेतलं, हा ओके, मग पुन्हा या ठिकाणी सुरुवातीपासून घेतला, हा शेवटचा एक A पुन्हा सुरुवातीचा आहे नंतरचं BBA आहे, मग पुन्हा हा मित्रांनो शेवटचा A सुरुवातीला नंतरचे 2B नंतरचे 2B नंतर पुन्हा हा B सर्वप्रथम घेतला, मग सुरुवातीचे 3 पुन्हा घेतलं A, शेवटचा D ला D। आता या ठिकाणी शेवटचं जे मित्रांनो B आहे हे B घ्या, पुन्हा BBA या ठिकाणी, मग पुन्हा TAAB म्हणजे या ठिकाणी किती पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी B आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे। बघा मित्रांनो एक महत्त्वाची बात म्हणजे ती म्हणजे बघा या ठिकाणी आम्ही तुम्हाला बघा या ठिकाणी 1500 प्लस मित्रांनो अशा GKGS आणि करंट अफेअर्स एक मित्रांनो आम्ही महाठोकळा या ठिकाणी क्रिएट केला आहे। तर बघा मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट असे प्रकारचे या ठिकाणी आम्ही मित्रांनो बघा या महाठोकळ्यामध्ये प्रश्नसंच जे मित्रांनो होते कव्हर केले आहेत। तर बघा मित्रांनो हा महाठोकळा पेड आहे, तर बघा तुम्ही अवश्य एकदाशी जे काय आहे बघा खरेदी करून घ्या आणि हा मित्रांनो पूर्ण मित्रांनो महाठोकळा आहे, तुम्ही एकदाशी मित्रांनो या महाठोकळ्याचा सखोल असा बघा तुम्ही अभ्यास हा या ठिकाणी करून घ्या। तर बघा मित्रांनो काय करा बघा, तुम्हाला खरेदी करायचं असेल तर 74 14 93 07 या नंबरवर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा आणि ही पे केलेली जी मित्रांनो स्क्रीनशॉट आहे बघा या नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्ही टाकून टाका। बघा मित्रांनो आतापर्यंत जवळपास किती 1400 प्लस या ठिकाणी आपल्या महाठोकळ्याच्या प्रति या ठिकाणी विकलेल्या आहेत। त्यामुळे बघा तुम्ही बी या ठिकाणी लवकरात लवकर बघा या ठिकाणी अवश्य खरेदी करून घ्या। खरेदी केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आम्ही तुम्हाला बघा जवळपास 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही तुम्हाला हा महाठोकळा व्हॉट्सअपला देऊन टाकू। तर बघा मित्रांनो या ठिकाणी दुसरा प्रश्न कसा लेवलचा आहे, भारतातील 18 रेल्वे विभागांपैकी मुंबईत किती रेल्वे विभाग आहेत। तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे योग्य आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक ब 4। मित्रांनो बघा आपल्या भारतातील मित्रांनो रेल्वे किती 18 मित्रांनो रेल्वे विभाग आहेत एकूण, त्या विभागापैकी मित्रांनो एकूण मुंबई शहरात किती आहेत तर 4 आहेत, इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मित्रांनो आणखी थोडक्यात माहिती म्हणजे 16 एप्रिल 1853 रोजी मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये मित्रांनो पहिली मुंबई ते ठाणे दरम्यान मित्रांनो या ठिकाणी रेल्वे धावली होती। पहिली मित्रांनो बघा या ठिकाणी काय मुंबई ते ठाणे दरम्यान मित्रांनो बघा पहिली या ठिकाणी रेल्वे धावली होती, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। पुढे बघा मुंबईतील मनी भवन हे कोणत्या महान नेत्याशी संबंधित आहे। तर मित्रांनो बघा या ठिकाणी मुंबईतील मनी भवन हे जे मित्रांनो आहे मित्रांनो हे मनी भवन हे मित्रांनो कोणत्या महान नेत्याशी संबंधित आहे, तर पर्याय क्रमांक महात्मा गांधी मित्रांनो यांच्याशी हा मित्रांनो मनी भवन संबंधित आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। मित्रांनो बघा या ठिकाणी महात्मा गांधींना मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या भारतामध्ये राष्ट्रपिता या नावाने मित्रांनो या ठिकाणी ओळखलं जाते। बघा राष्ट्रपिता इतकं तुम्ही लक्षात ठेवा। पंडित नेहरू मित्रांनो बघा आपल्या भारताचे पहिले मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रपती आहेत। बघा आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती लक्षात ठेवा, पहिले राष्ट्रपती आपल्या भारताचे राजेंद्र प्रसाद आहेत आणि पंडित जवाहरलाल नेहरू मित्रांनो बघा आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, लक्षात घ्या। पंतप्रधान पंडित नेहरू आपल्या भारताचे पहिले आणि राजेंद्र प्रसाद मित्रांनो आपल्या भारताचे पहिले मित्रांनो या ठिकाणी राजेंद्र प्रसाद मित्रांनो पहिले राष्ट्रपती। यासोबतच बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी मित्रांनो बघा काय तर सत्यशोधक समाज सत्यशोधक समाज हा मित्रांनो बघा या ठिकाणी यांनी स्थापन केला होता। तर कधी केला होता बघा या ठिकाणी 1873 मध्ये मित्रांनो बघा पुणे या ठिकाणी मित्रांनो महात्मा फुले यांनी बघा सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। पुढे
मोजके असे बोलणारा कोण असतो? तर बघा मित्रांनो या ठिकाणी मोजके असे बोलणारा मित्रांनो कोणता व्यक्ती असतो? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ब मितभाषी असतो. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे बघा, मितभाषी. काय मित्रांनो? मितभाषी या प्रकारचा असतो. पुढे बघा, टाकसाळ म्हणजे काय? मित्रांनो बघा, हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हा प्रश्न मित्रांनो TCS बघा या ठिकाणी वेळोवेळी बघा रिपीट करत आहे, तर लक्षात ठेवून घ्या किंवा पाठ करून घ्या बघा आताच. टाकसाळ म्हणजे काय? तर नाणी बनविण्याचा मित्रांनो कारखाना असतो. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा, नाणी बनविण्याचा कारखाना. पुढे, दोन संख्यांचा मसावी 7 व लसावी 140 आहे. त्या दोन संख्यांपैकी एक संख्या 35 असल्यास दुसरी संख्या कोणती असेल? या प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तर काय करा बघा या ठिकाणी सरळ मित्रांनो, दोन संख्यांचा मसावी व लसावी किती आहे ते गुणाकारात करून टाका. मसावी 7 गुणाकारात लसावी 140. एक संख्या कोणती? 35. तर दुसरी संख्या करण्यासाठी सरळ मित्रांनो या ठिकाणी छेदामध्ये 35 घेऊन टाका. 7 1 7, 7 5 35 आलं किती? 140 छेदामध्ये 5. 5 1 5, 5 2 10, उरलं किती? 4 5 48. या ठिकाणी 28 पर्याय क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 ते 10 क्रमवार अंकांची बेरीज किती मित्रांनो? एकदम सोपी ट्रिक. तुम्हाला या ठिकाणी 2 पद्धती सांगतो, ते कशा ते आहेत बघून घ्या. 1 ते 10 क्रमवार मित्रांनो अंकांची बेरीज म्हणलं काही करू नका, सरळ शेवटचा अंक कोणता? 10 घ्या. 10 मित्रांनो 10 मध्ये 1 प्लस करा 11. 10च्या सरळ समोरची एक संख्या घ्या 11, छेदामध्ये 2 घेऊन टाका. 2 1 2, 2 5 10, 11 5 55 झाले. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक मित्रांनो 55 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. याच्यापेक्षा सुद्धा मित्रांनो एक सोपी ट्रिक म्हणजे काहीच करू नका मित्रांनो, या 10 मधून बघा सरळ या 10चे तुम्ही अर्धे करा. 10चे झाले किती? 5. या 5 समोर सरळ 5 तुम्ही 5 लावून टाका, झालं 55. अशा प्रकारे जर तुम्हाला या ठिकाणी जर 100 संख्या दिली असती, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व क्रमावर अंकांची बेरीज जर तुम्हाला या ठिकाणी विचारलं, काही करायचं नसतं बघा. 100चे सरळ तुम्ही अर्धे करा 50. या 50 समोर आणखीन एक 50 लावून टाका, झाले 500 5000 50 आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असलं असतं जर 100 पर्यंत विचारलं असतं. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक मित्रांनो 55 आहे. पुढे, हिंदुकुश ही पर्वतरांग कोणत्या देशात आहे? तर बघा मित्रांनो, हिंदुकुश ही जी मित्रांनो पर्वतरांग आहे मित्रांनो, ही आहे बघा अफगाणिस्तान या मित्रांनो देशामध्ये. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा, अफगाणिस्तान मित्रांनो या देशामध्ये आहे बघा. पुढे बघा या ठिकाणी, ओके कळलं. मग पुन्हा यासोबतच बघा पाकिस्तान मित्रांनो, बघा पाकिस्तानची तुम्हाला राजधानी कुठेतरी विचारली जाऊ शकते. तर मित्रांनो बघा पाकिस्तानची राजधानी मित्रांनो इस्लामाबाद. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा या ठिकाणी इस्लामाबाद. यासोबतच नेपाळची मित्रांनो राजधानी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवून घ्या, काठमांडू. काठमांडू इतकं तुम्ही लक्षात ठेवून घ्या. आणि आपल्याला मित्रांनो आपल्या भारताची राजधानी या ठिकाणी सर्वांना तुम्हाला माहीतच असेल. पुढे, दुपारच्या जेवणानंतर अल्पशा निद्रा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. तर दुपारच्या मित्रांनो जेवणानंतर अल्पशा निद्रा मित्रांनो या शब्दसमूहासाठी योग्य शब्द आहे बघा पर्याय क्रमांक मित्रांनो वाम कुक्षी आहे बघा, लक्षात घ्या वाम कुक्षी. पुढे, उचल्या या साहित्याचे लेखक कोण आहेत? तर उचल्या मित्रांनो या साहित्याचे बघा लेखक कोण आहेत? तर लक्ष्मण गायकवाड आहेत बघा, लक्ष्मण गायकवाड. यासोबतच बघा मित्रांनो या ठिकाणी दया पवार हे मित्रांनो बघा बलुंत या पुस्तकाचे लेखक आहेत बघा मित्रांनो, बलुंत या पुस्तकाचे लेखक. आणि मित्रांनो लक्ष्मण माने हे जे आहेत बघा मित्रांनो हे उपरा या मित्रांनो कादंबरीचे लेखक आहेत बघा, उपरा मित्रांनो या कादंबरीचे लेखक. पुढे बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 11वा कसला आहे बघा. तर काय आहे? 1चा संबंध 8शी, पुन्हा 8चा संबंध प्रश्नचिन्हाशी, पुन्हा प्रश्नचिन्हाचा संबंध 125शी, 125चा संबंध 216. तर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या या प्रकारचा प्रश्न विचारला. काही केलं नाही बघा या ठिकाणी, सरळ मित्रांनो क्रमवार संख्यांचा या ठिकाणी घन केला आहे. तर काय मित्रांनो 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27. या ठिकाणी इथे बघा 4चा वर्ग मित्रांनो सॉरी या ठिकाणी 4चा घन. जर आपण 4चा घन कसा काढतो? 4 गुणाकारात 4 गुणाकारात 4 झालं किती बघा या ठिकाणी 4 चौक 12, 12 गुणाकारात 4, 4 चौक 12 चौक झाले किती 64. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. पुढे, जगातील सर्वात जास्त झोपडपट्ट्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर बघा मित्रांनो जगातील सर्वात जास्त झोपडपट्ट्या मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत? पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी काय मुंबई शहर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे, मुंबई शहर. यासोबतच बघा अहमदनगर हा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार मित्रांनो सर्वात या ठिकाणी मोठा जिल्हा आहे बघा, सर्वात मोठा जिल्हा. आणि मित्रांनो जो गडचिरोली मित्रांनो जिल्हा आहे
हा आहे बघा या ठिकाणी जंगलाचा जिल्हा, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा या ठिकाणी हा आहे मित्रांनो जंगलाचा जिल्हा, तुम्हाला इतकं लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा यासोबतच किल्ली हा मित्रांनो शब्द जो आहे मित्रांनो हा कोणत्या भाषेतून या ठिकाणी आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे. तर लक्षात घ्या बघा तुम्ही या ठिकाणी किल्ली हा मित्रांनो जो शब्द आहे हा मराठी भाषेत आपल्या कोणत्या भाषेतून रूढ झालेला शब्द आहे. तर पर्याय क्रमांक कानडी मित्रांनो या भाषेतून आपल्या भाषेमध्ये बघा हा शब्द रूढ झालेला आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचा आहे. अधिस्नातक बघा मित्रांनो या ठिकाणी शब्द कशा प्रकारचा आहे, अधिस्नातक आहे बघा या ठिकाणी, स्थानक नसेल, स्थानक नाही बरं, अधिस्नातक आहे बघा. या शब्दास पर्यायी इंग्रजी शब्द कोणता आहे, तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक ड पोस्ट ग्रॅज्युएट हा मित्रांनो बघा हा याच्यासाठी मित्रांनो पर्यायी शब्द आहे बघा अधिस्नातकसाठी. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सध्या किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मित्रांनो बघा सध्या महिलांना एकूण किती टक्के मित्रांनो आरक्षण देण्यात आलं आहे, तर पर्याय क्रमांक मित्रांनो बघा या ठिकाणी काय, तर या ठिकाणी बघा 50% मित्रांनो या ठिकाणी महिलांना आरक्षण देण्यात आलं आहे, तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे 50%. पुढे भारतामध्ये रेल्वे, तारायंत्र, पोस्ट यांची सुरुवात कोणाच्या कारकिर्दीत झाली, तर बघा मित्रांनो आपल्या भारतामध्ये रेल्वे, तारायंत्र, पोस्ट यांची मित्रांनो जी सुरुवात होती ही झाली होती पर्याय क्रमांक ब लॉर्ड डलहौसी यांच्या मित्रांनो काळामध्ये. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक ब, या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा मुंबई हे बेट ब्रिटिशांना कोणाकडून आंधण मिळाले होते, तर बघा मित्रांनो या ठिकाणी आंधण आहे या ठिकाणी. तर बघा मुंबई हे जे बेट आहे मित्रांनो बघा ब्रिटिशांना कोणाकडून आंधणमध्ये मिळालं होतं, आंधण म्हणजे मित्रांनो लग्नामध्ये एक तोफा म्हणून मिळाला होता, तर हा मित्रांनो पोर्तुगीजांकडून मिळाला होता, पर्याय क्रमांक पोर्तुगीज या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. मित्रांनो बघा आपल्या भारतामध्ये मित्रांनो बघा पोर्तुगीजांनी बघा सर्वप्रथम आले होते, सर्वप्रथम मित्रांनो बघा पोर्तुगीज कधी आले होते, तर 1498ला मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी पोर्तुगीज मित्रांनो आले होते. कधी 1418मध्ये मित्रांनो या ठिकाणी वास्को द गामा मित्रांनो या नामाचा एक व्यक्ती या ठिकाणी आपल्या भारतामध्ये आला होता, वास्को द गामा. आणि मित्रांनो सर्वात शेवटी सुद्धा मित्रांनो जाणार बघा या ठिकाणी आपल्या भारतातून मित्रांनो पोर्तुगीजच आहेत. सर्वात शेवटी कधी गेले, तर 1961 मध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी हे गेले होते, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे 18वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली झाला, तर बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा मित्रांनो जो राज्याभिषेक होता तो 1674 साली मित्रांनो झाला होता बघा. दिवस होता 6 जून 1674 रोजी मित्रांनो यांचा जो राज्याभिषेक आहे तो झाला. आणि मित्रांनो यांचा जो मित्रांनो राज्याभिषेक आहे तो गंगभट या मित्रांनो बघा ऋषी मुनीने केलं होतं बघा, गंगभट मित्रांनो या ऋषीने. तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय 6 जून 1674 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. रायगड किल्ला सुद्धा तुम्हाला माहीतच असेल यासोबत. पुढे बघा शारदा कायदा हा कायदा कशाशी संबंधित आहे, तर बघा मित्रांनो या ठिकाणी शारदा हा जो मित्रांनो कायदा आहे हा कशाशी संबंधित आहे मित्रांनो, तर बघा मित्रांनो काय शारदा कायदा आहे मित्रांनो कशाशी संबंधित आहे, तर पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी बालविवाहाशी संबंधित आहे मित्रांनो बघा शारदा कायदा, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. शेवटचा प्रश्न 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली, तर बघा मित्रांनो 1857चा जे मित्रांनो उठाव होता या उठावाची मित्रांनो जी सुरुवात आहे ती कोणत्या ठिकाणी झाली, तर या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगून टाका. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा जो व्हिडिओ आहे तुम्ही अवश्य शेअर करा. आणि तुम्ही आतापर्यंत बघा ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू मित्रांनो अशाच एका नेक्स्ट लेवलच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत मित्रांनो बघा घ्या काळजी, करा अभ्यास.